सर जी काल एक कारवाई करण्यात आली झोन आपल्या पथकाकडून, तर त्याविषयी काय डिटेल्स? आम्हाला DCP ऑफिसला एक माहिती मिळाली होती की MIDC वाळूज पोलीस स्टेशनची हद्दीमध्ये एक लोकेशन आहे हायवेचे बाजू, तिथं काही लोक पिठाचे उद्योगमध्ये इन्वॉल्ड आहेत. तर ते लोकांची आम्ही खात्री केली. आमचे जे बंडर लोक होते तिकडे पाठवले आणि नंतर ते आमची रेड सक्सेसफुल झाली. सदर रेडमध्ये आम्हाला 3 पीडित महिला मिळालेली आहेत, ज्यांना आम्ही महिला सुधार केंद्रगृहामध्ये पाठवलेलं आहे आणि एक आरोपी महिला मिळाली आहे. सदर आरोपी महिलावर याचे आधी पण गुन्हे होते अशी आम्हाला प्राथमिक माहिती मिळाली आहे. जे लोकेशन होती तिथून आम्हाला काही आक्षेपार्ह वस्तू जप्ती झाली आहेत. ते सगळं आम्ही मुद्देमाल आपल्या तपासमध्ये लावणार आहेत आणि जिथं हे रेड झाली आहेत ते टीनचा टपरा बनवला होता. ते टपरा JCBने पाडण्याचं आम्ही नियोजन ठेवलेलं आहे. त्याचा जमिनीचा खात्री करून ते पोलीस खात्याकडून त्यांचा पाडकाम करण्यात येईल. त्या ठिकाणी पहिली रेड का याआधी पण झाली? सदर लोकेशनवर हे पहिली रेड आहेत, पण आरोपीवर याचे आधी पण गुन्हे दाखल होते हे आम्हाला माहिती मिळाली आहे. तर आम्ही सगळ्यांना सक्त सूचना आहेत, कोणीही असं इल्लीगल कामात पडू नका, अदरवाईज पोलीसचं ॲक्शन सतत राहील आणि तुम्हाला याचे पुढे जेलात जावं लागेल. आणि काल हा मोर्चा झाला होता त्या वाळूज परिसरामध्येच, त्याविषयी धंद्याविषयी कालचा जे गावबंदीचा कॉल दिला होता रांजणगावच्या लोकांनी, त्यांचा मूळ रोष एक्साईज डिपार्टमेंट आणि मेडिकल डिपार्टमेंटकडे होता. पोलीसची जे अवैध काम जे सुरू आहे त्याच्यावर असलेली कारवाई त्यांना खूप जास्त कॉन्फिडन्स होता, पण त्यांचा मूळ रोष एक्साईज डिपार्टमेंट आणि मेडिकल डिपार्टमेंटला होता. याची कल्पना आम्ही कलेक्टर सरांना पण दिली आणि त्यांनी त्यांचे वरिष्ठ अधिकारी काल गावात पाठवले आणि त्यातून त्यांनी जे काही गॅरंटी त्यांना दिली असेल त्याप्रमाणे गावाच्या लोकांचा सॉल्युशन मिळालेलं आहे. आपल्या पण कारवाई सतत चालू राहणार आहे. पोलीस DCP झोन 1 ऑफिसमधून तर आम्ही सतत कारवाई सुरू ठेवणार आहेत. आम्ही तसेच सगळे पोलीसचे अधिकारी अंमलदाराला पण हे सूचना देऊ इच्छितो की कोणीही बेकायदेशीर प्रत आपल्या एरियामध्ये चालू देणार नाही. जर असं काही सुरू असला तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यास आम्ही बिलकुल रेडी राहणार आहे. आपलं नाव सर? आम्ही पंकज अतुलकर, DCP झोन 1 छत्रपती संभाजीनगर शहर. थँक्यू सर.